श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ अमावस्या कधी जाणून घ्या. पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि तिथी. ज्येष्ठ अमावस्याचे तसे खूप सारे महत्त्व असतात, पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. ज्येष्ठ अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहे. जसं आपण दिवाळीला अमावस्या असते तरी लक्ष्मीपूजन आपण करतो. दिवाळीच्या दिवशी गाडी, फ्रीज, घराची पूजा आपण ती अमावस्या शुभ मानतो. तसेच प्रत्येक महिन्याची अमावस्या सुद्धा शुभ असते. का आपण फक्त पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची असं असतं? पौर्णिमेला ते आपल्याला लागू केलेलं असतं, म्हणून आपण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करतो. मग अमावस्या सुद्धा तशी शुभ असते. आपण दर दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो, ते सुद्धा अमावस्याच्या दिवशी येतं की नाही. तसंच मग आपण प्रत्येक अमावस्या ही शुभच असते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्याला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते, कारण हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याचा जो दिवस असतो तो पूजेसाठी फार महत्त्वाचा असतो. ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपण काय काय सेवा करायची, तर भगवान विष्णूची विशेष सेवा केली जाते. जसं आपण सत्यनारायण पूजेला सत्यनारायण प्रसाद करतो, सत्यनारायणाची पुस्तक वाचतो, तसंच या दिवशी सुद्धा ज्येष्ठ अमावस्याला विष्णूची सेवा ही मनोभावे केली जाते. अमावस्याचे शुभ मुहूर्त, तिथी, पूजा पद्धत, महत्त्व तर आपण जाणून घेऊया. ज्येष्ठ अमावस्याला काय पूजा करायची. ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान करून मंदिर स्वच्छ करा व त्याच्यानंतर भगवान विष्णूंचा पंचप्राण अभिषेक करून पिवळे चंदन अर्पण करा. मंदिरात दिवा लावा. श्री विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण सुद्धा केले तरी चालेल. तसेच या दिवशी दरवाजाच्या वरती केंद्रात आपली काळी बाहुली भेटते, तर ती टांगली तुम्ही तरी चालेल, किंवा तुमच्या आसपास केंद्र नसेल तर नाही जरी टांगली तरी चालेल. असं काही नाही की टांगलीच पाहिजे. आता एखाद्या केंद्रात असते किंवा नसते, एखाद्या ग्रामीण भागात भेटते किंवा नाही भेटते, केंद्र नसतं, तर अशा वेळेस तुम्ही घराचे जाळे मळकटे काढून टाकावे. जाळे आलेले असतात ते काढावे. मीठ पाण्याने आपले घर स्वच्छ पुसून टाकावे. तसंच नसेल तर लिंबू पण नसेल तर गोमित्र टाकून पुसलं तरी सुद्धा चालेल. जसं आपण दिवाळीला जशी पूजाविधी आपण करतो तसंच महत्त्व प्रत्येक अमावस्येला दिलं गेलं पाहिजे. त्या दिवशी ब्रह्मांडमध्ये अतिशय देवी देवतांचा वास हा होत असतो, म्हणून आपण त्या दिवशी म्हणतात की अमावस्या आहे, सांभाळून राहा, असं आपले पूर्वज आपल्याला नेहमी सतत सांगत असायचे. आपण कुठं बाहेर गेलो तर मग आपण अमावस्या आली की आपल्या मनात सारखी भीती निर्माण होते की आज अमावस्या आहे, हे नाही करायचं, आज अमावस्या आहे, ते नाही करायचं. आपण सतत घाबरत असतो. पण आपण ही अमावस्या शुभ आहे असं मानून, जसं दिवाळी आहे असं मानून जर चालत राहिलो तर पॉझिटिव्हिटी आपल्या मनात असेल आणि भीती ही कायमची जाईल. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण घ्या आणि शुभ दिवसाची सुरुवात करा. आणि हा महिना तुम्हाला ज्येष्ठ महिना आनंददायी व शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.